लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजे यांच्याशी करार करता जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक. तिथे कोट बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल, अंबानी, कल्याणी यांच्याशी कसले करार करता? हो, महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे. काय कोणाला फसवताय तुम्ही? हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात. आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात, नाशिकला होऊ शकतात, संभाजीनगरला होऊ शकतात. त्यासाठी दावोसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय काय? अनेक लोकांनी काही प्रश्न देखील निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपण विचाराल त्याच्या आधीच मी काही प्रश्नांची उत्तर आपल्याला देतो. मग काही लोकांनी हाही प्रश्न विचारला की डावोसच का? याचं महत्वाचं कारण असं आहे की डावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र आहे. त्यामुळे जगभरातले सीईओज हे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरम्यान या ठिकाणी डावोसमध्ये असतात. आणि आता ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत देखील आपण या ठिकाणी करार केलेले आहेत त्या कंपन्यांची देखील ही इच्छा असते की आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत, आमचे जे गुंतवणूकदार आहेत, जे आमचे FIIs आहेत, त्याचे प्रमुख लोक आमच्या हा जो काही आमचा करार होतोय त्या कराराच्या वेळी उपस्थित असले पाहिजे किंवा त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे, त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन झालं पाहिजे. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र हे या ठिकाणी डावोसलाच आपल्याला मिळतात. आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे करार हे डावोसमध्ये या ठिकाणी होतात. खरं म्हणजे आपण असाही प्रश्न विचारू शकतो की इन्व्हेस्टमेंट समिट होतात, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट समिट आपण करतो. आता महाराष्ट्रामध्ये आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र करतो. ते आपण का करतो? मॅग्नेटिक महाराष्ट्रात करण्याच्या ऐवजी सगळ्यांना मंत्रालयात बोलून आपण करार करू शकतो. पण मॅग्नेटिक महाराष्ट्राचा अर्थ असा असतो की आपण आपली जी ताकद आहे ती शोकेस करतो, सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवतो, एक महोत्सवाचं वातावरण करतो आणि त्यातनं हे करार होतात. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात होतं तर ते देखील त्यांच्या मंत्रालयात करार करू शकतात. पण अशा प्रकारचे जे काही नेटवर्किंगचे फोरम असतात या ठिकाणी सगळे एकमेकाला भेटतात. जे काही आपले त्या ठिकाणचे सीईओज आहेत, वेगवेगळे जे काही गुंतवणूकदार आहेत, हे सगळे गुंतवणूकदार एकमेकांना भेटतात. आणि म्हणून डावोस हे गेल्या अनेक वर्षांमध्ये डेस्टिनेशन म्हणून तयार झालेलं आहे. आता खरं तर आपण बघितलं तर मागच्या ज्यावेळेस आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस देखील इथे 50,000 कोटीचे आपण करार केलेच होते त्याही काळामध्ये. आता अर्थात आता जास्ती करार झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण याकरता आनंदित असलं पाहिजे की भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते आहे, जी एक पॉवर वाढते आहे, त्याचं द्योतक म्हणजे हे करार आहेत. एक गोष्ट अजून मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की अनेक लोक असाही प्रश्न उपस्थित करतात की MOU झाले पण ते ऍक्च्युअल MOUs जे आहेत ते करारांमध्ये किंवा याच्यामध्ये परिवर्तित होणार आहेत का ऍक्शनमध्ये? तर मला सांगितलं पाहिजे की देशभरामध्ये MOUsचं ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तन होणं याचा जो रेशिओ आहे तो 40% आहे, पण महाराष्ट्रामध्ये तो 65 ते 70% आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर गेल्या डावोसचा विचार केला तर जवळपास 95% तो आहे. त्यामुळे आपण आताही हे जे करार केलेले आहेत ते करार सगळे सिरियस प्लेयर्स आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आज डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र हे डेटा सेंटर कॅपिटल होत आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की आपण सगळे असं म्हणतो की डेटा इज न्यू ऑइल, कारण आता डेटानी ऑइलपेक्षा जास्त डेटाची किंमत झालेली आहे. ऑइलची जी काही क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आहे त्यापेक्षा डेटाची क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता काही लोकांनी या संदर्भात काही ट्विट्स देखील केले आहेत. मला त्यांना उत्तर देखील द्यायचं नाही, कारण ज्या लोकांना फॉरेन कंपनीजचे हेडक्वार्टर मुंबईत आहेत की परदेशात आहे हेच माहिती नाहीत, त्या लोकांनी ट्विट केले तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण पडायचं नसतं. शेवटी महाराष्ट्राला 15,70,000 कोटी रुपयाचे करार मिळाल्यानंतर, एवढी गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना जर आनंद होत नसेल तर त्याचा आपल्याला इलाज नाही आहे. कारण मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की मी एकदा एक
हिंदीचे प्रोफेसर होते, त्यांनी मला सांगितलं की जो शरीर की जलन होती है उसका तो इलाज हो सकता है, लेकिन मन की जलन का इलाज नहीं हो सकता. त्यामुळे आता ठीक आहे, काही लोकांनाही असूया वाटू शकते की यांच्या काळामध्ये इतके करार का होत आहेत, पण मला असं वाटतं जे काही आपण करतोय ते महाराष्ट्राकरता करतोय. आणि म्हणून या संदर्भात समजा काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट केले असले तरी त्याच्या फार उत्तर द्यायच्या भानगडीत नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतामध्ये येते आहे, ती महाराष्ट्रामध्ये येते आहे, ही खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे.